नमस्कार महाराज। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, पाऊस चालू आहे, माझी कपाशी 5 दिवसाची झाली, 8 दिवसाची झाली, माझ्या गवत शेतात उगायला लागला आहे। मी आता कुठलं तणनाशक मारू किंवा मला तणनाशक मारायचं आहे, पण मी ते कधी मारू, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि कुठलं मारू जेणेकरून माझी सगळी गवत जातील। तर मी मागे हा व्हिडिओ बनवला होता, पण तो जास्त लॉंग होऊन गेला होता, आपण हा शॉर्ट बनवू एकदम। तर महाराज, यासाठी तुम्हाला एक औषध सांगतो जे सगळ्यात बेस्ट आहे, हिटवीड मॅक्स म्हणून। याच्यामध्ये 2 औषधं मिक्स केले आहेत, गोल पत्त्याचं गवत आणि लंब्या पत्त्याचं गवत मारण्यासाठी। तर मित्रांनो, असे 2 औषधं याच्यात मिक्स केलेले आहेत। हिटवीड मॅक्स याचं नाव आहे। आता याचा वापरण्याची पद्धत थोडक्यात सांगतो। याची वापरण्याची पद्धत आहे राजांनो, जर कपाशी तुमची उगवून 5 ते 6 दिवसाची झाली असेल तर हे 60 ml ते 70 ml एका 15 लिटरच्या पंपाला तुम्ही मारू शकता। हे कपाशीवर पडलं तरी काही होत नाही। आता हे मारायचं कधी, तर मित्रांनो, ही कपाशी तुमची 5 दिवसाच्या पुढे गेलेली असेल किंवा 7 दिवसाच्या पुढे गेलेली असेल आणि गवत 2 ते 3 पत्त्यांवर पाहिजे फक्त। गवत जर जास्त मोठं असेल तर याचे रिपोर्ट येत नाही आणि मग बळीराजावाला शिवा खाल्ल्याशिवाय राहत नाही। तर एवढं काळजी घ्या महाराज। अजून गोष्ट, हे औषध कुठूनही घ्या तुम्ही, सर्वत्र अवेलेबल आहे। त्याला अजून एक शब्द विचारून घ्या, कसं वापरायचं, काय वापरायचं। या अशा पद्धतीने काम करा महाराज, तुमचं सगळं गवत जाईल। आता काही महाराजांना प्रश्न पडेल, साहेब लवाळी जाईल का, हरळी जाईल का? नाही, लवाळा पिवळा पडेल, हरळी जळून जाईल, पण ती उगेल, कारण की ती मुळासकट हे औषध मारत नाही। ही होती आजसाठी माहिती महाराज। आणि हे जर तुमच्याकडे भेटत नसेल तर आपण तुम्हाला घरपोच पाठवू, आणि तेही चांगल्या किमतीत। तर नक्की संपर्क साधा, आणि काही प्रॉब्लेम याच्या संदर्भात असले तर फोन करा महाराज। जर उचलला नाही गेला तर डबल करा, शक्यतो तुम्ही वापस करण्याचा प्रयत्न करतो, होत नाही तर काही वेळेस करतोय। तर आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।